आणि एक महत्त्वाची बातमी पाहूया। एका आठवड्यात सोयाबीन शासकीय खरेदी केंद्र सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा तालुका काँग्रेस कमिटीवर शेतकऱ्यांचा सरकारला इशारा पाहायला मिळतोय। तिवसा तालुक्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला असून सततच्या पावसामुळे अतिवृष्टी सदृश पर्जन्यमानामुळे सोयाबीनचं पीक त्यांच्या हातातून गेलंय। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन सोंगावी सुद्धा लागल्याने त्यामुळे दिवाळी सण आटपून एक आठवडा झाला त्यामुळे अजूनही शासनाकडून कुठलीच मदत तालुक्यातील शेतकऱ्यांना झाली नाही। त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता आर्थिक विवंचनेत असल्याचं दिसते आहे। रब्बी हंगामासाठी शेतीचे नियोजन करावायचे असून जे काही पदरी पडलेले सोयाबीन आहे त्याला समाधानकारक भाव मिळत नसल्याने व व्यापारी वर्ग शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असून शासनाने हमीभाव जाहीर केला आणि त्याचप्रमाणे सोयाबीन हमीभावच्या तुलनेत अल्प भावाने अडचणीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना त्याचे सोयाबीन नाईलाजाने विकावे लागते। त्यामुळे लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करा अशी मागणी आता काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे।